टेनिस क्रिकेट लाईव्ह ची संपूर्ण टीम यांना विनंती आहे आपण आपला सन्मान या ठिकाणी येऊन स्वीकारायचा आहे। सन्माननीय गौरव सावंत यांची संपूर्ण टीम, सन्माननीय दिनेश फाटक यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। टेनिस क्रिकेट लाईव्ह यांची संपूर्ण टीम। हॅलो, स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त षटकार मारणाऱ्या श्री सागर जोईल YouTube चॅनल कडून 2000 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक होतं। खेळाडू आहे धाड सकल गोवाचा अमित नाईक। या स्पर्धेमध्ये जास्त षटकार ठोकणारा हा फलंदाज अमित नाईक यांना विनंती आहे आपण येऊन आपलं बक्षीस या ठिकाणी स्वीकारायचं आहे। सन्माननीय सुभाष नरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे बक्षीस प्रदान करणार आहोत। हॅलो, अमित नाईक धाडसकल गोवाचा फलंदाज, त्यांनी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त षटकार मारले आहेत। बस हॅलो, स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज रोख रुपये 5000 सन्माननीय मिडबाव गावचे व्यापारी सतीश जोशी यांच्याकडून या ठिकाणी बक्षीस आहे। उत्कृष्ट गोलंदाज आहे राजाराम वॉरियर्स तळवडे या संघाचा सोहम सिंग। उत्कृष्ट गोलंदाज, स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज सोहम सिंग। आणि प्रतिष्ठान चषक आहे सन्माननीय अमेयजी शिंदे यांच्याकडून। सोहम सिंग यांना विनंती आहे ताबडतोब आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे। स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज सोहम सिंग। त्याचप्रमाणे स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज सन्माननीय श्री अजय नानेरकर यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे। आणि प्रतिष्ठान चषक सन्माननीय श्री अमेयजी शिंदे यांच्याकडून आहे। आणि धाडसकल गोवा या संघाचा फलंदाज आहे अमित नाईक। या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची निवड करण्यात आलेली आहे। मी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अमित नाईक यांना आपलं बक्षीस प्रदान करणार आहोत। स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आणि प्रतिष्ठान चषक सन्माननीय अमेयजी शिंदे यांच्याकडून आहे। कोणाच्या हस्ते? मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस प्रदान करण्यात येत आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे या ठिकाणी बक्षीस प्रदान करा। आणि अंतिम सामन्यातील सामनावीर कैलासवासी नाना पुजारे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय पप्पू पुजारे यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे। आणि अंतिम सामन्यातील सामनावीर आहे राजाराम वॉरियर्स तळवडे हा संघाचा फलंदाज थॉमस डायस। हा अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून या ठिकाणी त्याची निवड करण्यात आलेली आहे।
आणि रामेश्वर प्रतिष्ठान चषक सन्माननीय अमेयजी शिंदे यांच्याकडून सन्माननीय सुनील भाई पारकर देवगड पंचायत समितीचे माजी सभापती आहेत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात येत आहे। थॉमस डायस अंतिम सामन्यातील सामनावीर आणि अत्यंत महत्त्वाचं स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजी गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण असा खेळाडू जो असतो त्याची आपण मालिकावीर म्हणून निवड करतो आणि स्पर्धेतील मालिकावीर ठरतो आहे सन 2024 चा आणि स्पर्धेतील मालिकावीरास रोख रुपये 20,000 सन्माननीय श्री संदीपजी साटम जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी यांच्याकडून आणि प्रतिष्ठान चषक सन्माननीय उद्योजक अमेयजी शिंदे यांच्याकडून आणि स्पर्धेतील मालिकावीर आहे धाडसकल गोवा या संघाचा रजत कुडाळकर। हार्दिक अभिनंदन रजत कुडाळकर स्पर्धेतील मालिकावीर ठरतो आहे। मला वाटतं आमच्या 19 वर्षाच्या इतिहासामध्ये शतक झळकावणारा पहिला फलंदाज म्हणून आपण रजत कुडाळकर याच्याकडे पाहतो। या मैदानावर पहिलं शतक झळकावलं होतं 32 चेंडूंमध्ये 101 धावांची घणाघाती फलंदाजी केली होती आणि हाच फलंदाज स्पर्धेतील मालिकावीर म्हणून आम्ही निवड करतोय। मालिकावीराचे बक्षिसाचे प्रायोजक होते सन्माननीय संदीप साटम सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत आणि ते खास शिरगाववरून आमच्या बक्षीस वितरणासाठी आमच्या प्रतिष्ठानच्या प्रेमासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो कारण गेल्या वर्षी देखील एवढा उशीर झाला होता त्यावेळी देखील संदीप साटम साहेब या ठिकाणी उपस्थित होते आणि स्पर्धेतील उपविजेता संघ आहे धाडसकल गोवा आणि बक्षीस आहे रोख रुपये 1.5 लाख रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव कडून आणि रामेश्वर प्रतिष्ठान चषक क्रिस्टल ट्रॉफी सन्माननीय उद्योजक अमेयजी शिंदे यांच्याकडून। हार्दिक संपूर्ण टीम धाडसकल गोवाची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित राहा आणि आपलं बक्षीस स्वीकारा। आपला सांघिक खेळ चांगला सांघिक कौशल्य दाखवल्याबद्दल आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आपण उपविजेता ठरल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो। दरवर्षी आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या ठिकाणी असंच क्रीडा रसिकांचं मनोरंजन करायचं आहे। धाडसकल गोवाच्या संपूर्ण टीमला विनंती आहे रामेश्वर प्रतिष्ठान चषकाचा उपविजेता संघ ठरतोय धाडसकल गोवा रोख रुपये 1.5 लाख आणि रामेश्वर प्रतिष्ठान चषक सन्माननीय अमेयजी शिंदे क्रिस्टल ट्रॉफी या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते धाडसकल गोवा या संघाला सन्मानित करण्यात येत आहे। यूट्यूबचा कॅमेरामन तुमचं नाव कसं स्टेजच्या समोर यूट्यूबचा कॅमेरामन आहे ओमकार त्यांना सन्माननीय आशु लोके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्यांनी ते स्वीकारायचं आहे। उपविजेता संघ धाडसकल गोवा सन्मानित करण्यात येत आहे क्रिस्टल ट्रॉफी सहित रोख रुपये 1.5 लाख। आणि या स्पर्धेतील
रामेश्वर प्रतिष्ठान चषक 2024 रामेश्वर प्रतिष्ठान चषकाचा मानकरी ठरतो आहे तो थोड्या वेळाने सांग प्रतिष्ठान चषकावर नाव कोरतो आहे तो रोख रुपये 3 लाख आणि प्रतिष्ठान चषक सन्माननीय कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे सर्वांचे लाडके आणि कार्यसम्राट आमदार सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांच्याकडून प्रथम विजेत्या संघास रोख रुपये या ठिकाणी 3 लाख आणि क्रिस्टल ट्रॉफी सन्माननीय उद्योजक अमेश शिंदे यांच्याकडून आणि 2024 रामेश्वर प्रतिष्ठान चषकाचा मानकरी ठरतो आहे तो राजाराम वॉरियर तळवडे हा संघ या ठिकाणी त्या संघाचं या ठिकाणी आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो हार्दिक स्वागत करतो हार्दिक शुभेच्छा देतो या संघाला सन्माननीय कार्यसम्राट आमदार नितेशजी राणे साहेब यांच्याकडून रोख रुपये 3 लाख आणि रामेश्वर प्रतिष्ठान क्रिस्टल ट्रॉफी सन्माननीय अमेशजी शिंदे यांच्याकडून राजाराम वॉरियर्स या संघाचं हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो या स्पर्धेमध्ये चांगला सांघिक खेळ दाखवल्याबद्दल आणि 2024 रामेश्वर प्रतिष्ठान चषकावर आपलं नाव कोरल्याबद्दल आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो अभिनंदन राजाराम वॉरियर सर सर्व विजेत्यांना या ठिकाणी प्रतिष्ठानतर्फे हार्दिक अभिनंदन आम्ही व्यक्त करतो आणि सर्व मान्यवर इतक्या रात्री उशीर झाला तरी देखील या ठिकाणी उपस्थित असल्याबद्दल सर्व मान्यवरांचा देखील या ठिकाणी आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो ओमकार यांना या ठिकाणी बक्षीस देत आहे सन्माननीय अँडी लोके यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस देत आहे त्यांनी ते स्वीकारायचं आहे आणि प्रतिष्ठानची सर्व सदस्यांना हे वर्ष कधीच गेलं आणि परत पुढच्या वर्षी कधी आपली टुर्नामेंट येते ती आजपासून काळजी चालू झालेली आहे याच्यापेक्षाही मोठी आपण स्पर्धा कशी संपन्न करू नवीन काय करता येईल आजपासून सगळे कार्यकर्ते कामाला लागतात पूर्ण वर्षाची मेहनत या ठिकाणी आज सार्थकी ठरते आणि प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना आम्ही आभार व्यक्त करतो तुमच्या अहोरात्र मेहनतीतून ही स्पर्धा यशस्वी होत असते आणि ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे सर्व ज्ञात अज्ञात हातांचे आम्हाला नेहमीच मोलाचं सहकार्य लाभत असतं त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपलो ना अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद शुभरात्री गुड नाईट
हॅलो हॅलो साऊंड सिस्टीम वाले गुरु घाडी यांना विनंती आहे जरा साऊंड लावायचा आहे. गुरु घाडी